विज्ञान गप्पांची सुरुवात आपण एक गाणं म्हणून करूया. एक छोटंसं गाणं, मी एक ओळ म्हणते, ती ओळ तुम्ही मागून रिपीट करायची, बरोबर? पट 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 डोकं चालवू, प्रश्न विचारूया. विज्ञानाशी दोस्ती कराया, गप्पा मारूया. हे का ते का असं का नको, प्रश्न विचारून डोकं खाऊ नको. नेहमीची ही रीत सोडून उत्तर मागूया. विज्ञानाशी दोस्ती कराया, गप्पा मारूया. आधी कोंबडी की आधी अंड, उंचावर हवा का असते थंड. प्रश्न विचारू, वेगवेगळे उत्तर शोधूया. विज्ञानाशी दोस्ती कराया, गप्पा मारूया. साबणाचे फुगे का असतात गोल, काठीने डोंबारी राखतो कसा तोल. उत्तर शोधून मेंदू आपला तल्लख करूया. विज्ञानाशी दोस्ती कराया, गप्पा मारूया. प्रश्न तर आता विचारायलाच हवे, रोज सुचतील मग प्रश्न नवे नवे. माहिती मिळवून, ज्ञान मिळवून पुढे जाऊया. विज्ञानाशी दोस्ती कराया, गप्पा मारूया. माहितीच्या खजिन्याला प्रश्नांची किल्ली, लावताच ज्ञानाची तिजोरी खुलली. ज्ञान कण हे वेचून आपण प्रगती साधूया. विज्ञानाशी दोस्ती कराया, गप्पा मारूया. चला रे गप्पा मारूया. आवडलं गाणं? आता या असेच छोटे छोटे प्रश्न तुम्ही. अरे वा, तुमची दाद पण मला आवडली, मस्त वेगळी दाद मिळाली आम्हाला. गाणं तर झालं. आता एक आपण छोटासा प्रयोग करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. प्रयोग पण तुम्हीच करणार आहात. तुमच्यातले 2 जण मला लागतील इथे. कोण येणार? ये, शाबास. काय करायला पाहिजे की दोन्ही आहे ना, त्याला आता या दोघांना आपण बांधायला सांगणार आहोत. हा, या बाटल्या. पण त्या बाटल्यामध्ये की दोरी किंचित अशी खाली जाण्याची शक्यता आहे आणि खुर्ची घसरण्याची. काम काही हलणार नाही, पण खुर्ची हलू शकते. तर तुला काय काम देणार आहे, ही खुर्ची अशी हलू द्यायची नाही. हा, पक्की पकडून ठेवायची. बांधणार याला तू. शाबास. आता दुसरी पण साधारण तेवढ्याच लेंथची, तेवढ्याच उंचीला साधारण होईल अशी बात. हा, आता इथे तुमच्याच मित्रांनी येऊन इथे दोरीला 2 बाटल्या बांधलेल्या आहेत. आता तू जाऊन जागेवर बस. आपण आता आणखीन कोणाला तरी बोलूया इकडे. हा, बोला कोणाला. हा, ये. आता काय करायचं आहे का, 2 बाटल्या आहेत, 2 झोपाळ्या आहेत जणू काही, बरोबर. पण आपण दोघांना झोपाळा द्यायचा नाहीये. एक बाटली याची बाजूला घ्यायची आणि सोडायची. तिला फक्त झोका द्यायचा, हळूच खेचायची आणि सोड. हा, बाटलीला धर आणि ते सोडून. आता बघा काय झालंय, एक बाटली वेगात चुरचुर करते, बरोबर. आता दुसरी बाटली पण लागली का फिरायला. आता बघा काय होतं.
पुन्हा एक बाटली थांबली, एक बाटली फिरतीये, बरोबर. आता पुन्हा उलट सुरू झालं, दोन्ही फिरायला लागल्या. काय होत आहे कोण सांगेल? एकालाच झोका दिला होता पण दोघे झोका घ्यायला लागले, कशामुळे? हा सांग. माझे नाव कार्तिक श्याम भगत, मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. कशामुळे? ती दोरी एक हलती म्हणून दुसरी पण दोरी हलू लागली. हा पण ते कशामुळे? बाई या दोरीकडनं त्या दोरीकडे हलणं कसं काय गेलं? कशाच्या थ्रू गेलं? कशामधनं गेलं? ती बॉटल एक हल्ली म्हणून ती वरची दोरी थोडी हल्ली, ती आमची पण हल्ली. बरोबर. हे या दोघींची नावं नाही सांगितली त्याने एक्सपिरियन्स मध्ये भाग घेणार. तुझं नाव सांग. माझे नाव अपेक्षा संदिग्ध. तू एकच दोरी हलवली होती ना नक्की? नाही तर पुन्हा एकदा बघ बरं, दोन्ही थांबवणी करून बघूया आपण. माझे नाव साक्षी सुधीर भावे. एक एकदम थांबवली आहे आणि हळूच बाजूला घे. हा, फार ओढू नको, हळूच सोडून द्यायचा. बरोबर. एक थांबलेली, एक फिरतीये. आता दोन्ही फिरायला लागल्या. दोन्ही एकत्र फिरायला लागल्या बरोबर सारख्या याने. आता एक मोठी फिरायला लागली, जी हल्ली नव्हती ती मग इकडनं इकडे फिरायला लागली, बरोबर. काय होत आहे? एक बाटली फिरते म्हणजे ती मागे पुढे हे करते आणि ती आंदोलन या वरच्या दोरी मार्फत दुसऱ्या दोरीकडे जातात, बरोबर. आता मी बोलतोय ना तेव्हा सुद्धा असंच होतंय. हा, मी बसायला हरकत नाही ना. मी बोलतोय तेव्हा सुद्धा असंच होतंय. पटतंय का तुम्हाला? नाही पटत आहे ना? आता आपण आणखीन एक प्रयोग करतो. प्रत्येकाने करायचा, आपापल्या जागेवर बसायचा, असा हात ठेवायचा आपल्या गळ्यात, हा, आणि मग म्हणायचं ओ. काय झालं इथे? हाताला काही जाणवलं का? हा, व्हायब्रेट होत आहेत, बरोबर. म्हणजे आतमध्ये इथे काहीतरी व्हायब्रेट होत आणि मग ते तुम्ही म्हटलेलं मला ऐकू आलं. ते कशामुळे आलं? हवेतून आलं, बरोबर. म्हणजे ती जी बदली दोरी आहे आडवी, तिचं काम इथे कोणी केलं? हवेने, बरोबर. हवेने केलं, बरोबर. आणि पुन्हा ती कुठे आली? व्हायब्रेशन कुठे आली? कानापर्यंत आली. मग कानात काय झालं? कोण सांगेल? कोण येऊन पुढे सांगेल? कानात काहीतरी झालं, बरोबर. आपल्याला ऐकू आलं. ऐकू आलं म्हणजे कानात काहीतरी. तर काय झालं कानातली? काय एक्झॅक्ट झालं कानामध्ये? कोण सांगेल? माझे नाव प्रतीक रावसाहेब सावंत. कानात आहे ना आपल्या आवाज आली. कसा आला? तो कानात आला आवाज. मग कानात काहीतरी असतं ना ज्याच्यामुळे असं असं व्हायब्रेशन्स कळतात आपल्याला. ते काय असतं? आपल्या कानात एक अशी नावाची हे असतं, त्याच्यामुळे आपल्या कानाला आवाज येते, बरोबर. ती व्हायब्रेशन कानात जातात. कानात सेन्सर असतो, तो व्हायब्रेट होतो आणि आपल्याला ऐकू येतं, बरोबर. आणि हेच असे इकडून तिकडे आपण वेगवेगळ्या गोष्टी पाठवत असतो आणि त्यातनं आपल्याला कळतं, बरोबर. आणि असे इकडून तिकडे गोष्टी जातात, दिसतात का आपल्याला कुठल्या? आता मी दिसतोय का तुम्हाला? का अदृश्य आहे? दिसतोय ना. मग कशामुळे दिसतो? डोळ्यांमुळे. डोळ्यांमुळे. डोळ्यापर्यंत काय येत आहे माझ्याकडनं तुमच्या डोळ्यांपर्यंत? काहीतरी येत असणार. आवाज येतोय का? नाही. मग काय येत आहे? इथे आता रात्र असते, अंधार असता, तर दिसले असते का तुम्हाला सर? मग काय आहे इथे आता? उजेड, बरोबर. उजेड, लाईट, प्रकाश, बरोबर. प्रकाश पण इकडून तिकडे अशी व्हायब्रेशन्स नेतो, बरोबर आहे. आणि मोबाईल मध्ये पण आपल्याला ऐकू येतं. मग मोबाईल मध्ये प्रकाश येतो का डायरेक्ट कुठनं? नाही. मग आवाज असा हवेत नाही येतो का मोबाईल पर्यंत? मग कशात नाही येतो? या ना, कोणीतरी येऊन सांगा.
माझे नाव सम्यक कैलास चक्रे. मी इयत्ता 6वी शिकतो. मोबाईलमध्ये आवाज कसा आहे? मोबाईलमुळे आवाज येतो कारण त्याला स्पीकर असते. जेव्हा आपण आहे ना यूट्यूब ऑन करतो म्हणजे एक व्हिडिओ पाहतो यूट्यूबमधून तेव्हा त्या यूट्यूबचा आवाज आपल्या कानामध्ये येतो. नाही रे, दुसरा कोणीतरी बोलतो तो आवाज कसा येतो मोबाईलमध्ये तुझ्या? दुसरा तर मी समजा फोन केला तुला तर माझा आवाज तिथून दुसऱ्या गावातून तुला ऐकू येतो ना, तो कसा येतो? कॉलनी तो कसा येतो? काय येतं? उजेड येतो का काय येतो? काही वेळेला आपण ऐकतो, बरोबर आहे. आपण असं बाहेर जातो कुठेतरी दूर, तर मग आपले आई बाबा काय म्हणतात, आता इथे काय नाहीये, रेंज नाहीये, बरोबर, नेटवर्क नाहीये. हे कशाचं नेटवर्क आहे? हा सांग तू बस सांगतो. टॉवरमुळे, बरोबर. आणि एका टॉवरकडनं दुसऱ्या टॉवरकडे जातं ते काय जातं? ते हवेमधून हवेने जातात. नाही, हवेतनं नाही जात ते. हा सांग तू बस. ते वायरमुळे जातात. वायरमुळे नाही, काही वेळेला वायरमुळे पण जातं, बरोबर आहे. केबल्स पण असतात. पण आपला फोन आपण हातात घेऊन फिरतो तेव्हा आता या फोनला वायर जोडली आहे का? नाही. मग याच्यापर्यंत कुठून येतंय? टावर पासून इथपर्यंत काय येतं? रेंजमुळे. ती रेंज कशाची असते? कुठल्या वेव्हज येतात कोणाला माहितीये? हा सांग. माय नेम इज सुमित योगेश कांदळकर. आय स्टडी इन 7th सेमिस्टर. जे टावर असतं त्याच्यामध्ये रेडिओ वेव्ह असतात आणि ते आपण आपला मोबाईल कॅच करतो, त्याच्यामुळे सिग्नल येते. बरोबर, व्हेरी गुड. आता बघा, खरं म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायला सांगितलेत, बरोबर, त्या गाण्यामध्ये. पण प्रश्नांची उत्तर त्यांनी सांगितलं. इव्हन महेश दादानी तुम्हाला सांगितलं की त्याची उत्तर आम्ही देणार आहेत. पण खरं म्हणजे ते म्हणाले ना, ते थोडं थोडं खरं आणि थोडं थोडं खरं नाही का. खरं एवढं आहे की उत्तर आपण नक्की द्यायची आहेत, पण ती उत्तर कोण शोधणार आहात? तुम्ही शोधायची आहेत. कारण या कार्यक्रमाचे हिरो आणि हिरोईन तुम्ही आहात. यात तर इथे रेकॉर्डिंग चाललंय, बरोबर. आणि ते रेकॉर्डिंग नंतर व्हिडिओ बनवून ग्रंथालयातर्फे युट्यूबवर लावणार आहेत. जगभरचे लोक पाहतील. म्हणून तर आम्ही तुम्हाला तुमचं नाव सुद्धा सांगायला सांगतोय. तुम्ही सुद्धा नंतर आता हे लागलं की तुमच्या शाळेला कळवतील ते, आणि मग तुम्ही सगळ्यांना सांगू शकाल की या याच्यावर पहा, विज्ञान गप्पा असा कार्यक्रम झाला होता आणि तो पहा. तुम्ही हिरो आणि हिरोईन आहात, तुम्ही उत्तर काढायची शोधून. मग तुम्ही म्हणाल तुम्ही आलात कशाला मुंबईतच बरे होतात. आम्हीच उत्तर काढायचं, आम्ही इथे बसून काढू शकतो, बरोबर आहे. नाही, आम्ही काय करणार आहोत, आम्ही तुम्हाला थोडीशी मदत करणार आहोत उत्तर शोधायला. एखादी गोष्ट हळूच कुठेतरी तुम्हाला सुचवणार, एखादा सायन्स मधला प्रिन्सिपल सांगणार, हे याचा वापर करता येईल का बघ, असं करून आपण हे उत्तर शोधणार आहोत. आता तुमच्या काहींना वाटेल हे एवढा सगळा कटाडूक कशाला करायचा, गुगलवर आहेच की, टाईप करायचा अमुक अमुक काय, एका मिनिटात उत्तर मिळतं, मग कशाला कटाडूक करायचा. सुचतंय कोणाला? का करतोय आपण हे? त्याचं कारण हे आहे की विज्ञानात जे संशोधन करतात ना, त्याची पद्धत अशी असते की पहिल्यांदा वैज्ञानिक स्वतःलाच प्रश्न विचारायला सुरुवात करतो की मला असं असं करायचंय, हा मी कसं करायचं. समजा काहीतरी आमच्या DRC ला अमुक अमुक प्रकारची याची गरज आहे, इमेजेसची प्रोसेसिंग करण्याची, मी ते कसं करू शकेल, त्याचा उपयोग काय करणार आहे, आणि मग मलाच त्याची उत्तरं शोधायला लागतात. कुठे काय होत आहे ते मी पाहून मीच त्याची उत्तरं शोधायची, त्यातलं काय वापरता येईल, नवीन काय करायला पाहिजे, हे सगळं मी शोधतो आणि काहीतरी बनवतो. संशोधन असं होतं. आता तुम्ही म्हणाल ज्यांना आम्हाला सायन्सला जायचं नाहीये ते आम्ही संशोधन काय करणार. पण खरं म्हणजे संशोधन प्रत्येक व्यक्तीला करता येतं.
का? कारण मी आज कुठल्याही गोष्टीमध्ये विज्ञान तुम्ही विचार केला तर लपलेलं आहे. विज्ञान हे काही फक्त पुस्तकामध्ये प्रयोगशाळेमध्ये असतं असं काही नाही. तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, साधी आता सध्या थंडी पडली आहे, प्रत्येकाला आपली कातडी थोडी ड्राय झाल्यासारखं वाटतंय, तडतडल्यासारखं वाटतंय, त्याच्यामध्येही विज्ञान लपलेलं आहे. असं तुम्हाला पावसाळ्यात नाही वाटत, बरोबर? उन्हाळ्यात नाही वाटत. किंवा आता तुम्ही नुसतं मी जर म्हटलं सकाळ झाली या वाक्यामागे पण विज्ञान लपलेलं आहे, बरोबर आहे ना? का नाही? मी म्हणते म्हणून आहे असं काही नाही. तुम्हाला वाटलं नाही सकाळ झाली याच्यामध्ये काय विज्ञान आहे, तर तुम्ही तसं म्हणू शकता. किंबहुना शास्त्रज्ञांची हीच गंमत असते की ते प्रत्येक गोष्ट पारखून घेतात आणि त्याच्यामध्येही आपलं काही चुकलं तरी ते त्याच्यामध्ये काही कमी मानत नाहीत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारताचं चांद्रयान-2 पोचू नाही शकलं चंद्रावर, बरोबर? पण म्हणून शास्त्रज्ञ गप्प बसले का? हारले म्हणून निराश झाले का? नाही. त्यांनी काय केलं? त्यांनी त्याचा चॅलेंज स्वीकारला की काय चुकलं असेल आपलं ते शोधून काढलं आणि त्यातून पुन्हा जो नवीन प्रयोग केला तो चांद्रयान-3. सगळ्यांनी आपण बघितलं, यशस्वी झालो आपण. तेच आपल्याला करायचंय, प्रश्न विचारायचे, त्याची उत्तरं शोधायची आणि पुढे जायचंय. कोण विचारणार प्रश्न? तुम्हाला पडत असतील ना असे काही काही प्रश्न की जे तुम्ही घरी विचारता, आई वडिलांना विचारता, मोठा भाऊ असेल तर त्याला विचारता, शाळेत सरांना मॅडमना विचारता, बरोबर? कोणताही प्रश्न विचारू शकता तुम्ही, कुठल्याही विषयाचा. स्वयंपाकघरातला सुद्धा प्रश्न विचारू शकता, कुठलाही. आता मॅडमनी म्हटलं की आता थंडीमध्ये स्किन कोरडी का होते, किंवा तुम्ही कधी घरी जाऊन पोळी खात असाल, कधी भाकरी. पोळी लाटली जाते, भाकरी कशी बनवतात? लाटून बनवतात, थापून बनवतात. का बरं, असा का फरक आहे? कधी आलाय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये? माहितीये कोणाला उत्तर? नाही? मग विचारू शकता ना तुम्ही येऊन इथे. विचारायचंय कोणाला? कमीच सांगू आता त्याचं उत्तर? मग नंतर तुमचे, आता मीच एक प्रश्न विचारायचं, मीच उत्तर देतेय. आता नंतर प्रश्न तुमच्याकडनं यायला हवेत मला. आपल्या पोळी आपण बनवतो ती गव्हाची असते. गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा एक पदार्थ असतो, त्यामुळे त्या पिठाला चिकटपणा प्राप्त होतो. त्यामुळे गव्हाची पोळी लाटता येते. पण भाकरी आपण बनवतो ज्वारीची, बाजरीची, नाचणीची, त्याला तो चिकटपणा नसतो. त्यामुळे ती आपल्याला लाटता येत नाही, थापून आपल्याला ती बनवावी लागते. आणि हा फरक, पोळी लाटून करतो आपण, भाकरी थापून करतो. याच्या मागे हे शास्त्रीय कारण आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, कुठलाही प्रश्न चुकीचा नसतो. उत्तर चुकीचं असू शकेल, मला येत नसेल तर आणि मी चुकीचं उत्तर दिलं तर ते उत्तर चुकीचं आहे असं कोणीतरी सांगू शकेल तुमच्यापैकी. खरं म्हणजे घाबरायला मी पाहिजे. प्रश्न विचारायला तुम्हाला काय घाबरायचं कारणच नाही आहे. कुठलाही प्रश्न चुकीचा नसतो. आणि आणखी एक गंमत सांगतो की आम्हाला या प्रोग्राममध्ये नेहमीचा अनुभव आहे, सुरुवातीला प्रत्येकाला असं वाटतं असं प्रत्येक जण दुसऱ्याला म्हणतो, आणि नंतर असं होतं प्रत्येकाला वाटायला लागतं की आपणच प्रश्न विचारायला हवा. आणि मग इथे अक्षरशः रान लागते मुलांची आणि मुलींची, कळलं? आणि मग शेवटी आम्हाला सांगायला लागतं की आता वेळ संपला, आपल्याला थांबायला हवं, आता बाकीच्यांच्या प्रश्नांची उत्तरं नंतर. त्यामुळे एवढा वेळ घालवण्याऐवजी मी तर तुम्हाला म्हणेन की आत्ताच विचार करा आणि ताबडतोब प्रश्न विचारायला सुरुवात करा. मी टाळ्या वाजवून हिचं स्वागत करते. पहिला प्रश्न येतोय. प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही द्यायचंय, प्रश्नाचं उत्तर सर किंवा आम्ही कोणीतरी देऊ. तुम्ही मोकळेपणाने प्रश्न विचारा. माझं नाव प्राजक्ता सोमनाथ टाकते, मी इयत्ता 10वी मध्ये शिकते. तर माझा प्रश्न असा होता की जेव्हा झाडावर पानं असतात तेव्हा त्याच्यात ऑइलच्या क्वालिटीज असतात, पण जेव्हा ते पानं गळून पडतात तेव्हा त्या ऑइलच्या क्वालिटीज जातात कुठे, ते ड्राय होऊन जातात. त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? काय आहे, निसर्ग हा प्रत्येक गोष्टीत बचत करायच्या मागे असतो. काय होतं, एखादी गोष्ट उपयोगी असेल आणि एखादी निरुपयोगी असेल तर त्या वेगळ्या करून
निरुपयोगी गोष्ट टाकून देतो निसर्ग आणि उपयोगी गोष्ट वापरतो. हे तर आपल्याला पण रोज दिसतं की आपण खातो, त्यातला उपयोगी भाग येतो आपल्या शरीरात हे होतो आणि निरुपयोगी भाग फेकून दिला जातो. तसं ज्या वेळेला ते झाडाचं पान सुद्धा गळायला येतं, त्याचे काही भाग उपयोगी असतात, ते झाड स्वतः काढून घेतं, ऍब्सॉर्ब करतं आणि दुसरीकडे वापरतं, कारण त्याला पुन्हा नव्याने पानही आणायची असतात. त्यावेळी तिकडचं ते काढून घेतलं जातं, अन्यत्र जातं आणि जो निरुपयोगी भाग आहे, काम न करणारा भाग झालाय, तो टाकून दिला जातो. अशा रीतीने निसर्ग आपल्या याचं कमीत कमी ह्याच्यात कसं भागवायचं याचं करतो. आपण पण ते शिकण्याजोगं आहे की आपण सुद्धा कमीत जी गोष्ट वापरण्याजोगी आहे ती फेकून न देता पुन्हा वापरात कशी आणता येईल हे पाहायचं आणि फक्त जी गोष्ट निरुपयोगी झाली ती टाकून द्यायची. त्याच्यात अशा कोणत्या क्वालिटीज असतात त्याच्यामध्ये ऑइल प्रेझेंट असतं? ऑइल प्रेझेंट असण्याचं मेन काम हे आहे की जर एखादं कधी आता सहजपणे एखाद्या झाडाचं पान मिळालं तर बारकाईने पहा. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्या लक्षात येतात. पानावर बारीक अशी छिद्र असतात, त्यातनं पान कार्बन डायऑक्साईड आत येतो आणि ऑक्सिजन बाहेर टाकतो. आता या पानावर जर धूळ हे ते असं बसून थर निर्माण झाले तर त्या थरांमुळे ही सगळी छिद्र बंद होतील आणि जर वरचं जे हरितद्रव्य क्लोरोफिल असतं ते पण झाकलं गेलं तर ते पण काम करेन असं नाही, कारण त्यापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचणार नाही. म्हणून काय केलं जाते, पानावर असं संरक्षण करण्याची वेगवेगळी द्रव्य पानाच्या वरच्या भागात असतात. पान स्वतःचं संरक्षण करतं आणि हे संरक्षण करतंय हे पानाचंच वैशिष्ट्य असं नाही, आपण पण करतो. उदाहरणार्थ असं काहीतरी समोरून येताना दिसलं तर आपल्या डोळ्यात पटकन मिटतो, आपल्या डोळ्याचं आपण संरक्षणच करत असतो. आणि त्यावेळी पानाने एक वेगळी प्रकार हे वापरली पद्धती, आपल्या डोळ्यांनी एक झापड आपली फटकन आपण बंद करतो. त्यामुळे ही काळजी निसर्गात घेतलेली असते प्रत्येक सजीवामध्ये की स्वतःचं रक्षण करणे आणि जास्तीत जास्त चांगला वापर करणे. माझं नाव पौर्णिमा निलेश शिंदे, मी आता 6वी सेमीमध्ये शिकते. सगळे म्हणतात की सूर्यामध्ये बघून सगळी घड्याळ कळते, तर कसं काय कळते? तर काय होतं, मी तुलाच प्रश्न विचारतो याचं उत्तर शोधण्यासाठी. सकाळी तू लवकर उठले, सूर्य उगवताना पाहिलाय, साधारण त्यावेळेला किती वाजलेले असतात? 7 वगैरे. संध्याकाळी मावळतं त्यावेळेला किती वाजलेले असतात? 6. आणि दुपारी वरती असतो तेव्हा 12. सूर्य असा पुढे 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 जातो, जसतशी वेळ बदलते आणि मग आता सूर्याचं हे फिरणं पाहून आपल्याला जर वेळ कळायला हवी असेल तर काय करायला हवं, आता सूर्य आकाशात कुठे आहे ते पाहायला हवं, बरोबर? आता ढग असतील तर आपल्याला दिसणार नाही, पण ढग असतील तर काय पडेल, इथे खाली सूर्याचं सनलाईट पडेल. आणि सनलाईट मध्ये आपण समजा हा आता स्टँड आहे, हा सनलाईट मध्ये असेल तर त्याची काय पडेल, तिथे बाजूला सावली शॅडो पडेल. आणि सूर्य जसा फिरेल तशी शॅडो एकाच जागी राहील का ती पण फिरेल? ती पण फिरेल, बरोबर? आणि त्याचाच आपण वापर केलेला आहे की सूर्याची सावली कुठे कुठे पसरत जाते ते बघायचं आणि मग त्याच्यावर आपल्याला वेळेचा अंदाज येत जातो. यालाच आपण काय काय म्हणतात अशा घड्याळाला माहितीये? सौर घड्याळ किंवा सोलर क्लॉक, बरोबर? ते आपण वापरतो आणि त्याच्यासाठी त्यावेळेस सूर्य किती वर आला त्याच्यावर आपल्याला वेळ कळते. माझे नाव कार्तिक पवन बसते, मी आता 5वी ब मध्ये शिकतो. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा व्हॉल्कॅनो ब्लास्ट होतो त्याच्यामधून फायर बॉल्स का बनतात? काय गंमत अशी की पृथ्वी कशी तयार झाली माहितीये? पृथ्वी सूर्यापासून एक गोळा बाहेर आला गरम, आणि तो गार होत गेला. आता कुठली गार होते गोष्ट, बटाटा एवढा खाल्लास का गरम गरम? वरनं आधी गार होतो का आतनं आधी गार होतो? आतनं होतो नक्की. आता मी म्हंटल म्हणून का खरंच आठवतोय का? बटाटा एवढा असं ठेवलं बाहेरून गार होतो आणि उघडला की आतमध्ये गरम असतो. पृथ्वीचंही तेच झालंय. पृथ्वी सुद्धा एक जणू बटाटे वडा आहे, जो वर्ण गार झालाय, आतनं गरम आहे. त्यामुळे आतमध्ये वितळलेला आहे आणि तो वितळलेला रस वरती येतो. वरती आलेला रस येतो गार होऊन, त्याचे खडक वगैरे बनले, जमीन बनली आहे, पण आतला रस तसाच येतो. तो जेव्हा बाहेर येतो
तेव्हा ते जे गोळेच्या गोळे येताना आपल्याला दिसतात ते त्या तापलेल्या रसाचे असतात. माझे नाव जय प्रशांत सोनवणे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो. माझा हा प्रश्न आहे की मोती कसा बनतो? मोती कसा बनतो? मोती सुंदर दिसतो का? आणि मला वाटतं आता आपण पुरुष काही फारसं मोत्याचा हल्ली वापरत नाही. पूर्वी वापरायचे मोत्यांच्या माळा, बरोबर, दिसायला सुंदर. पण बायका अजूनही वापरतात अलंकार म्हणून. मोती हा काय अलंकार बनवण्यासाठी वगैरे बनत असेल का? नाही. तो प्राणी कशाला बनवेल शिंपला? मग तो कशासाठी बनवत असेल बरं? त्याचं उत्तर असं आहे, शिंपल्याच्या आतमध्ये असतो तो. कधी शिंपला उडून पाहिला आतला जिवंत प्राणी कसा असतो? नाही. ठीक आहे, जर तुम्ही पाहिलात कधी शिंपला उडून तर आतमध्ये एक प्राणी असतो, तो अतिशय मऊ असतो. त्याला हाडं किंवा वरती कवच असं नसतं. शिंपला आहे त्याचं कवच असतं. आणि मग काय होतं, काही वेळेला आतमध्ये एखादा बारीकसा वाळूचा कट किंवा एखादा जंतूंमुळे बनलेला एखादा गोळा असे आत जातात. त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्याच्यावर रस टाकतो. रस टाकला की तो रस हळूहळू गोठत जातो आणि स्वतःला अजिबात इजा होऊ नये म्हणून तो त्याला तो सॉफ्ट आणि पॉलिश बनवतो. त्याच्या अंगाला टच झाला तरी टोचत नाही तो. आणि तो दिसायला त्यामुळे चमकतो. आपण त्याला मोती म्हणतो, सुंदर दिसतो. पण त्याची गरज असते ते आपलं संरक्षण करण्याची, आणि त्यासाठी मोती बनला जातो. आणि म्हणून कृत्रिम मोती बनवताना आतमध्ये बारीकसा कण मुद्दाम ठेवतात, म्हणजे आपोआप तिथे मोती तो प्राणी बनतो. माय नेम इज साई संतोष गोसावी, स्टँडर्ड 8. माझा प्रश्न आहे की आपण नाही का म्हणजे केस आणि नेल्स का बरं वाढत नाही? आपण किती वेळा कापतो तरी वाढत नाही. हा, आता नेल्सचा काय उपयोग आहे आपल्याला? पहिलेच्या लोकांना उपयोग होता. काय होता उपयोग? नाही का शिकार करण्यासाठी. शिकार करण्यासाठी, बरोबर. मात्र जर नखं शिकार करण्यासाठी असतील तर ती दुसऱ्या प्राण्याला बोचली पाहिजेत, त्यांनी त्याला ओरबाडता आलं पाहिजे, तर ती मऊ वाटली पाहिजे, ओरबाडता आलं पाहिजे, म्हणजे ती शार्प पाहिजे, बरोबर. आणि मग ती दुसऱ्या प्राण्याला ओरबाडताना मारली तर ती झिजतील, बरोबर आहे. मग ती नवीन यायला हवी, कारण पुढचा प्राणी आला तर त्याच्याशी सुद्धा आपल्याला मुकाबला करायचा आहे. आणि म्हणून नखं वाढत राहायला लागतात. आणि केसांचं काय आहे, केस हे मुळात थंडीपासून रक्षण करायला होतंय, बरोबर. पण आज आपल्याला गरज आहे का केसांची? आपण कशाने करतो आपलं थंडीपासून रक्षण? कपड्यांनी, बरोबर. त्यामुळे त्याची गरज नाही. पण म्हणून आपण सगळ्यांनी टक्कल केलंय काय? साफ करून टाकले डोक्यावरचे? नाही. तू पण वाढवलेस, मी पण वाढवले. का बरं? छान दिसतात, बरोबर. केसांचा अजूनही आपल्याला उपयोग आहे, तो म्हणजे छान दिसण्यासाठी. आणि म्हणून आपल्या डोक्यावरचे केस आपण अजूनही वापरतो, बरोबर. आणि आपल्याला कदाचित वेगवेगळ्या प्रकारे भांग पाडता येतो, वेण्या घालता येतात, वेगवेगळ्या केस रचना करता येतात. या सगळ्यासाठी आपण केस वापरतोय, त्यामुळे त्याचा उपयोग आहे. पण आपल्या अन्य हातावरच्या वगैरे केसांचा उपयोग राहिला नाही, ते उत्क्रांती नाहीसे झाले. आता एखादी गोष्ट उत्क्रांतीत का निघून जाते, याचं कारण सोपं असं आहे की कुठलीही गोष्ट आपल्या शरीराला राखायची तर तिच्यासाठी आपल्या शरीराला खर्च करायला लागतो. अन्न, पाणी, ऑक्सिजन हे सगळ्या गोष्टी पुरवाव्या लागतात. त्या जर हे नसतील द्यायच्या तर ती गोष्ट निरुपयोगी असेल तर ती टाकणं बरं पडतं. मायग्रेन हा त्रास का बरं होतो, म्हणजे कसं काय होतो? काही लोकांना नसतो. मायग्रेन हा एका बाजूला अर्धशिशी ज्याला म्हणतात, त्या एक प्रकारचा आपल्या शरीरात निर्माण होणारा थोडासा त्या भागात दाब जास्त होतो आणि त्यामुळे ते दुखतं. पण याच्यावर उपाय करण्यासाठी डॉक्टरांना किंवा वैद्यांना भेटावं. विशेषतः आयुर्वेदिक ह्याच्यात उपचार आहेत चांगले. तर कुठल्या तरी चांगल्या वैद्याकडनं जरूर औषध घ्यावं आणि त्याचं हे करावं. माझे नाव दुर्गेशी दादा सोनवणे. मी इयत्ता 5वी ब मध्ये शिकतो. माझा प्रश्न आहे, जेव्हा धरतीवरती एक तारा पडतो तेव्हा आपण सगळे एक इच्छा मागतो, ती इच्छा पूर्ण होते का नाही होत? धरतीवर तारा पडणं आणि इच्छा मागणं ती पूर्ण होणं याचा काहीही संबंध नाही. विज्ञान
एखादी गोष्ट तेव्हाच स्वीकारतं की जेव्हा ती प्रयोगाने सिद्ध करता येते. त्यामुळे असं प्रयोगाने काहीही सिद्ध करता आलं नाही. या समजुती असतात समाजामध्ये असलेल्या, त्या समजुतींना कुठलाही शास्त्रीय आधार नसतो. ठीक आहे. माझे नाव कुंदन विश्वनाथ राजपूत. मी इयत्ता 5वी ब मध्ये शिकतो. आता आपण रात्रीच्या टायमाला जो लाईट लावतो त्या लाईट मध्ये प्रकाश कसं काय येतो? लाईट मध्ये तुला म्हणायचं दिवा, ट्यूबलाईट. त्याचा प्रकाश कसं काय येतो? आपल्या घरात, तुझ्या घरात कुठला दिवा आहे? LED आहे, ट्यूब आहे, काय? ट्यूबलाईट आहे. आता ट्यूबलाईटला वीज असली तरी प्रकाश येतो का? वीज नसली तर नाही आहे. मग त्याला एनर्जी कशापासून मिळते? विजेपासून मिळते. आपण त्यानंतर विजेचा प्रवाह पाठवतो आणि मग आतल्या गॅसमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते एक्साइट होतात आणि त्यांनी लाईट बाहेर पडतो. आणि त्या ट्यूबलाईटला आतनं एक ट्यूबलाईट पांढरी दिसते, बरोबर आहे, पारदर्शक नसते आपल्या चष्म्याच्या काचेसारखी. त्याच्यावर एक थर लावलेला असतो, त्याच्यातनं आपल्याला जो दिसणारा प्रकाश आहे तो बाहेर पडतो. आणि ही एनर्जी म्हणजे मुळात इलेक्ट्रिसिटीकडनं आली, गॅसकडे गेली, गॅसकडनं त्या पांढऱ्या लेपाकडे गेली, तिथनं लाईट बनून आपल्या डोळ्यात येते. आधी अंडा आलं की कोंबडी? आधी अंड की कोंबडी? समजा मी तुला सांगितलं की आधी कोंबडी, तर तू काय मला विचारशील? हा, कोंबडी नव्हती तर अंड कुठून आलं, आणि अंड नव्हतं तर कोंबडी कुठून आली, बरोबर? पण याचं काहीतरी उत्तर तर आपल्याला शोधायला पाहिजे. तू शोध ना. आता तू सांग मला, आपण सगळे माणसं आहोत, आपले खूप पूर्वीचे पूर्वज कोण होते? माणूस कोणापासून बनलाय? हा, जोरात जोरात उत्तर द्यायचं. माकडापासून बनलाय. आणि अशा एकेका प्राण्यापासून पुढचे पुढचे प्राणी बनतात माहितीये? पूर्वी डायनासॉर नावाचे प्राणी होते, ऐकलंय का तू? मग ते कुठे गेले? त्यांच्यापासून कोण बनलं? आपण बनलो. हा, बरं, तू ये पुढे. हा, आता सांग, तू सांग. घे ना, नाव सांग तुझं आधी. कॅमेऱ्याकडे बघून सांग. माझे नाव तेजस कैलास सूर्यवंशी. मग कोणापासून कोंबडी बनली असं तुझं म्हणणं आहे? कोंबडी डायनोसॉर पासूनच बनली. डायनोसॉर पासून, बरोबर आहे तुझं उत्तर. आता नक्की काय झालं? असं झालं का की एक दिवस डायनासॉर होता, पुढल्या दिवशी लगेच एक कोंबडी आली, पाहत होतं काय तर चालता कोंबडी बनला, असं झालं का? नाही झालं. असं तर होतच नाही, नाही का? कधी ह्याच्यात गेलायस राणीची बाग किंवा असं कुठे प्राणी संग्रहालय गेलायस? झू मध्ये माकडं असतात, माकडापासून माणूस झाला. मागच्या वर्षी तू गेला तिथे माकडं होती, त्यांची पुढल्या वर्षी माणसं बनली होती का? नाही बनली. म्हणजे मग काय होतं, मध्ये वेळ जातो, बरोबर आहे, पुढच्या पिढ्या येतात आणि पिढ्यांकडे त्यांचे जे गुणधर्म असतात ते कसे येतात माहितीये तुला? आपण म्हणतो बघ, तो त्याची आई गोरी आहे, तो पण त्याच्या आईसारखाच गोरा आहे, बरोबर? किंवा त्याचे बाबा उंच आहेत तर तो पण उंच आहे. कोणाकडनं येतात हे गुण? आपले आई वडिलांकडून. आणि ते किती येतात? साधारणपणे निम्मे निम्मे. आणि जे इकडनं तिकडे गुण आणतात ना त्याला आपण म्हणतो जनुक किंवा जीन्स. आता तुझ्या उत्तराचा पुढचा भाग असा आहे की डायनासॉर होते, त्यांच्याकडे काही जीन्स कोंबडीचे होते, असे 2 डायनासॉर्स एकत्र आले आणि त्यांच्यातले कोंबडीचे जीन एकत्र येऊन पहिला अंडा बनला. आणि ते कोणाचा अंडा होता? नॅचरली डायनासॉरनी बनवलेला, पण अंड्यात गुण होते सगळे ज्याला आज आपण कोंबडी म्हणतो त्याचे गुण होते, बरोबर? आधी अंडा बनला, नंतर कोण आला? कोंबडी आली, बरोबर? मी उत्तर कळलं आपल्याला. तूच शोधलंस बघ. कॉंग्रॅच्युलेशन. माझे नाव प्रेम सचिन कोकणे. मी आता 6वी मध्ये शिकतो. माचीसची काडी जी असते ना, तिच्या पुढे जे लाल असतं ते कसं काय बनलं असतं? माचीसची काडी लाल नाही, तू दिवाळीतली घे म्हणतोय का? मग नेहमी वापरते ब्राउनिश किंवा डार्क काळी असते ना, ती काळी असते. तर त्याच्यामध्ये सल्फर आणि ऑक्सिजन पटकन निर्माण करणारी काही संयुग असतात. आपण घासल्याबरोबर
ऑक्सिजन आणि ते संयोग यांचा पटकन पेट घेतला जातो आणि ती काडी पेट घेते. मग पुढचं लाकूड असतं ते पेट घेतं आणि काडी जळत जाते. म्हणजे आपण बनवतो ऍक्च्युली तसं बनवताना बुद्धा मिक्सचर. माझे नाव अर्णव बापूसाहेब देशमुख. मी आता 5वी ब मध्ये शिकतो. माझा प्रश्न आहे, जर का आपण माचीस म्हणजे जर का आपण आग स्पेस मध्ये लावली तर ती जळत नाही, पण सूर्य तर हा आगीपासूनच बनला आहे ना, मग तो कस काय तिथे राहतो? चांगला प्रश्न आहे हा. प्रश्न लोक शेकडो वर्ष विचारत होते. कारण लोकांना काय वाटायचं की जसं इथे विस्तव आहे तसंच काहीतरी विस्तव सूर्यावर असेल आणि त्याच्यापासून सूर्याचा प्रकाश मिळत असेल आपल्याला. पण सूर्यावर तसं काही होत नाही, आग बी काही लागलेली नसते. मग सूर्यावर काय होतं, सूर्यावर हायड्रोजनचे अणू असतात आणि ते एकत्र येतात टप्प्याटप्प्यात आणि त्यांच्यापासून हिलियम बनतो. ही न्यूक्लिअर रिॲक्शन आहे, त्याला न्यूक्लिअर फ्युजन असं म्हणतात. त्या न्यूक्लिअर फ्युजन पासून ती ऊर्जा बनते आणि ती प्रचंड ऊर्जा असते. त्यातनं सूर्याचं प्रचंड तापमान वाढतं, म्हणजे 2 कोटी अंशापर्यंत वाढतं. उकळत्या पाण्याचं तापमान किती असतं माहितीये? बॉइलिंग वॉटर. एनीबडी नोज हाऊ हॉट इज बॉइलिंग वॉटर? येस. हाऊ मच इज द टेम्परेचर ऑफ बॉइलिंग वॉटर? 100 डिग्री सेल्सियस. 100 degrees. That is 2 crore of the sun. So it is not some sort of ordinary burning. It is a nuclear reaction. So virtually it is something similar to hydrogen bomb. एक हायड्रोजन बॉम्ब जणू फुटला अशा स्टाईल प्रत्येक क्षणाला होत असते सूर्यावर क्रिया, त्यातनं ते बनत असतं. ओके. माय नेम इज प्रणव अनिल कोल्हे. आय स्टडी इन 5th स्टँडर्ड. तर माझा प्रश्न असा आहे की सर, गवत हिरवच का उगतं? गवत हिरवच का असतं? आपण आता तुलाच उत्तर शोधून काढायला लावूया. बरोबर. गवत कुठे काय करतं? गवत उगवतं जमिनीवर. बरोबर. गवताला आपण काय काय देतो? पाणी देतो. हवा लागते का गवताला? हवा असते ना गवता जास्त असते आणि पाणी लागतं आणि जमीन असते. गवत काय करतं? पाणी घेतं, हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतं आणि त्याच्यापासून सूर्यप्रकाशात अन्न बनवतं. ते अन्न कोण खातं? गवत कोण खातं? गवत खाणं जवळ जवळ झालं. आळ्या खातात. गवत आपण अन्यही प्राण्यांना घालतो ना, गाई म्हशी पण खातात. म्हणजे ते त्यांचं अन्न आहे. हे अन्न बनवताना काय करायला लागतं की पाण्यातलं हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड हे एकत्र आणून ते अन्न बनवतं. आणि हे काम कोण करतं? एक हिरव्या रंगाचं केमिकल करतं, ज्याला मराठीत आपण म्हणतो हरितद्रव्य आणि इंग्लिशमध्ये म्हणतात क्लोरोफिल. त्याच्यामुळे गवताचा रंग. माझे नाव प्रथमेश शिवाजी गायकवाड. मी इयत्ता 5वी सेमी क मध्ये शिकतो. माझा प्रश्न असा आहे की जर एक वस्तू ती आकाशातून खूप जोरात खाली येत तर त्याला आग का लागते? का लागते? आता मी उत्तर देण्यापेक्षा तुलाच उत्तर शोधायला लावणार मी. बरोबर. एक छोटा प्रयोग खरं तर सगळ्यांनी सुद्धा करून पाहायला हरकत नाही. तर माईक दे माझ्याकडे आणि काय करायचं आहे? एक मिनिट मी दाखवतो. जस्ट दोन्ही हात असे धरायचे आणि एकमेकाला टेकवायचे, जोरात दाबायचे आणि असे असे घासायचे. गरम झालं का हात? घासण्याने काय निर्माण झाली? हीट किंवा उष्णता. बरोबर. आणि जेव्हा एखादी गोष्ट आकाशात ना आपण त्याला उल्का म्हणतो ना किंवा मेटेरॉइड, ती पडते तेव्हा सुद्धा ती घासत येते. कोणाची घासत असणार ती? आकाशातनं खाली येताना हवा. बरोबर. हवेशी घासली जाते, त्याचं टेम्परेचर वर जातं, एवढं तापत वर जातं की ती पेट घेते आणि मग आपल्याला ती अशी एक विशिष्ट आकाशातनं खाली येताना दिसते. त्याला आपण म्हणतो तारा पडला. पण तारा नसतो तो, ती उल्का पडलेली असते. बरोबर. तूच उत्तर शोधलंस. माझे नाव सोहम महेंद्र सपकाळे. मी आता 5वी क मध्ये शिकतो. माझा प्रश्न असा आहे की आपल्याला हवा का दिसत नाही?
हवा का दिसत नाही? आपल्याला एखादी वस्तू जेव्हा दिसत नाही तेव्हा काय होतं, एखादी वस्तू दिसते म्हणजे काय होतं, त्याच्यावर प्रकाश आदळतो आणि तो परत तुमच्या डोळ्यापर्यंत जातो, बरोबर? आता मी दिसते कारण माझ्यावर पडणारा प्रकाश आदळून परत तुमच्या डोळ्यापर्यंत पोचतोय, म्हणून तुम्हाला मी दिसते, बरोबर? पण हेच मी जर त्या भिंतीच्या मागे जाऊन उभी राहिले तर दिसेल का? नाही, कारण ती भिंत तो प्रकाश अडवेल, बरोबर? तसंच हवेतून सगळं आरपार जात आहेत किरण, त्यामुळे आपल्याला हवा दिसत नाही, कारण तिथे अडवून पण कधीतरी असा हे दिसतो झरोका, त्यातनं असं ते छोटे धुळी कण वगैरे दिसतात आपल्याला हवेत तरंगत असलेले, बरोबर? कवडसा असा येतो ते. सो आपल्याला हवा दिसत नाही कारण हवा प्रकाश अडवत नाही. माझे नाव प्रदीप पाटील, मी आता 7वी क मध्ये शिकतो. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा पण एक फिमेल पेट कोणाला पण असं जन्म देते तर कधी कधी ती त्याला ॲक्सेप्ट नाही करत, का बरं? जेव्हा पण एक फिमेल पेट एक पिल्लूला जन्म देते तर कधी कधी ती त्याला ॲक्सेप्ट नाही करत. बरोबर. काय होतं, प्राण्यांमध्ये जी पिल्लं निर्माण होतील त्यांचा एक फिटनेस नावाचा प्रकार असतो की ते जगायला सक्षम आहे का नाही, आणि आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा अनेकदा प्राणी अधिक क्रूरपणे या बाबतीत वागतात. आणि वाघीण तर असं म्हणतात की वाघीण ही आपली पिलं खात जाते, ती अशी पुढे पुढे जाते आणि परत जाते, तेव्हा जर ते पिल्लू एकाच जागी लोळावळा पडलेला असेल तर ती त्याला संपवून टाकते, कारण तिच्यामध्ये ते जगायला अनफिट आहे. कारण तिला शेवटी एक एक पिल्लू वाचवायचं म्हणजे त्याची दूध द्यायला पाहिजे, त्याचं रक्षण करायला पाहिजे, आणि त्याकरता लागणारं हे जी पिल्लं जगू शकतील त्यांच्यासाठी वापरण्याकरता ती प्रयत्न करते. त्यामुळे प्राणी हे अशा रीतीने करताना दिसतात. अर्थात आपण मानव प्राण्यांपेक्षा जास्त शहाणे आहोत, आपल्याला मेंदू आहे, त्यामुळे आपण कुठल्याही पिल्लाला जास्तीत जास्त संरक्षण देऊन त्याला कसं उत्तम रीतीने वाढवता येईल यासाठी प्रयत्न करतो, आणि म्हणून आपण माणसं आहोत आणि ते प्राणी आहेत. माझे नाव नैतिक जितेंद्र पवार, मी इयत्ता 5वी ब मध्ये शिकतो. माझा प्रश्न असा आहे, डायनोसॉर विलुप्त कसे झाले? डायनोसॉर कसे काय नाहीसे झाले? त्याच्या 2-3 थिअरी आहेत. एका थिअरी प्रमाणे पृथ्वीवर एक प्रचंड गोष्ट येऊन आदळली, उल्का म्हणा किंवा खूप मोठा आहे, त्यांनी प्रचंड प्रमाणात धूळ निर्माण झाली, सूर्याचे किरण कमी यायला लागले आणि त्यामुळे डायनासॉरस नाहीसे झाले. काहींचं म्हणणं आहे की असं झालं नाही, डायनासॉरस हळूहळू मारले गेले, डायनासॉरसची अन्य प्राण्यांची स्पर्धा निर्माण झाली आणि मॅमल्स विशेषतः जे होते आपल्यासारखेच पण आपले पूर्वज, त्यांनी यांना नष्ट केलं. नक्की कशाने झाले, त्या नाहीसे झाले हे अजून नक्की आपल्याला 100% खात्रीशीर कळलेलं नाही. माझे नाव विनीत किरण झांबरे, मी इयत्ता 5वी क मध्ये शिकतो. माझा असा प्रश्न आहे की आपल्या भारतामध्ये आग कुठून आली? भारतामध्ये आग कुठून आली? फार छान प्रश्न आहे तुझा. अग्नीचा शोध अथर्व नावाचे ऋषी होते, त्यांनी लावला. ऍक्च्युली त्याच्याबद्दलची कथा अशी आहे की निसर्गात अग्नी लागतच होता, वणवे लागायचे. पूर्वी माणसाला हुकमी अग्नीचा शोध लागलेला नव्हता, म्हणजे नक्की कसा एक्झॅक्टली कसा अग्नी हवा तेव्हा अग्नी कसा उत्पन्न करता येईल. असं असताना अथर्वांना निसर्गात जे वणवे लागायचे ते बघून त्यांना कुठेतरी असं वाटायला लागलं की आपल्याला पण अग्नी हवा तेव्हा निर्माण करता आला पाहिजे, कारण वणव्यामध्ये होरपळलेले प्राणी म्हणा, कंद म्हणा, हे नक्की रुचकर लागतात हे त्यांच्या अनुभवाला आलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी कुठेतरी ठरवलं, 2 काड्या घेऊन घासून त्याचं घर्षण करून त्यांनी पहिल्यांदा मंथन करून, असं आपण ते तुम्ही पाहिलंय का, रवी अशी करून त्याला दोरीनी अशी अशी करतात मागे पुढे, तर तशा प्रकारे त्यांनी लाकडाची रचना केली आणि त्यातून त्यांनी पहिल्यांदा अग्नी निर्माण केला आणि त्याबद्दल त्यांचं प्रमंथी
पहिल्यांदी मंथन करून अग्नी निर्माण केलेला प्रमंथी असं नाव आपल्या जुन्या याच्यामध्ये नोंदवलेलं आहे ग्रंथांमध्ये. सो अथर्वांनी हा अग्नीचा शोध लावला पहिल्यांदा. किंवा हा जो प्रबंधी आहे तो पाश्चिमात्य त्यांच्या मायथॉलॉजीत पण दिसतो, फक्त त्याचं नाव थोडंसं तिकडे जाईपर्यंत डिस्टॉर्ट झाला आणि त्याला प्रॉमिथियस अशा नावाने ओळखलं जातं. माझे नाव दुर्वा रामराव दळवी. मी आता 6वी सेमी ब मध्ये शिकते. माझा असा प्रश्न आहे की पाण्याला रंग का नसतो? पाण्याला रंग का नसतो? हा, पाण्यातूनही तुम्हाला माहिती आहे आरपार जातो प्रकाश, बरोबर? तर जसे हवा दिसत नाही तसं पाण्यालाही रंग नसतो, कारण पाण्यामधनंही प्रकाश आरपार जातो, बरोबर? क्वचित कधीतरी पाण्यामध्ये असं असतं की खाली शेवाळं असतं, मग आपल्याला पाणी हिरवं दिसतं. किंवा स्विमिंग पूलमध्ये पाहिलं असेल तर तुम्ही टाईल्स असतात निळ्या म्हणून पाणी निळं आहे असं वाटतं, पण पाण्याला त्याचा स्वतःचा रंग नाही, कारण पाण्यातून प्रकाश आरपार जातो. रंग दिसण्यासाठी त्या रंगाचे प्रकाश किरण आपटून तुमच्या डोळ्यात परत येतात. आता तुझ्या तो बॅच मला पिवळा दिसतोय, कारण त्याच्यावरनं पिवळ्या रंगाचा प्रकाश आदळून माझ्या परत डोळ्यामध्ये जातोय. म्हणून कुठल्याच रंगाचे प्रकाश किरण आरपार गेले तर तो त्या वस्तूला स्वतःचा रंग नाही. माय नेम इज ज्ञानेश्वरी युवराज कासनकर. आय स्टडी इन 6 सेमी बी. माझा प्रश्न असा आहे की आपल्याला हिवाळ्यातच धुकं का बरं दिसतात? हिवाळ्यातच धुकं का दिसतं? चांगला प्रश्न आहे. हिवाळ्याचं काय वैशिष्ट्य असतं? आपण हिवाळा आला असं केव्हा म्हणतो? खूप उकडायला लागतं तेव्हा म्हणतो का? मग केव्हा म्हणतो? जेव्हा जास्त थंडी पडते. जेव्हा जास्त थंडी पडते. थंडीचा तर त्याशी नक्की संबंध असणार. आता हे धुकं असतं ते पडलेलं तू कधी पाहिलं? त्यावेळेला झाडं फुलं वगैरे यांच्यावर असं बारीक बारीक जवाचे थेंब येतात, कारण धुकं हे पाण्यापासून बनलेलं असतं. काय होतं, आणखी एक गंमत पाहिली तू की रात्री झोपताना जर खूप थंडी नसेल तरी पहाटे आपण उठतो त्यावेळेस थंडी जास्त असते का? असते ना. कारण काय होतं, रात्रभरात टेम्परेचर खाली येतं, बरोबर? या 2-3 गोष्टींना आपल्याला उलगडावी. हवेत हे असतं, वेपर असते, रात्री त्याचं टेम्परेचर खाली येतं, त्याबरोबर ती वेपर कंडेन्स होते स्पार्कली, आणि त्याचे धुकं म्हणजे जणू स्पार्कली फॉर्म वॉटर मॉलिक्युल्स असतात. They are not large to settle down like rain, but they are not still small to be invisible. So they appear as a fog or whitish thing, and that is what we call as dhuka. माझे नाव धनश्री दीपक फणसे. मी इयत्ता 6वी ब मध्ये शिकते. माझा प्रश्न आहे की काही गाया काळ्या असतात पण त्या पाण्यात दूध का देतात? बरोबर. गाईचा रंग जो असतो ना, आपण म्हणतो ही गाय काळी आहे, पांढरी आहे वगैरे, तो तिच्या कातडीवरच्या केसांच्या रंगावर ठरतो. आणि दुधाचा रंग हा त्या दुधातल्या वेगवेगळ्या घटक द्रव्यांमधून येतो. वासरासाठी लागणारे घटक द्रव्य गाईच्या कातडीचा रंग कुठला असला वेगळा तरी तेच असतात. त्यामुळे गाईच्या दुधाचा रंग पांढराच असतो. आणि आपल्याला सुद्धा हे दिसतं ना की आपण कुठल्याही रंगाचे केस असले माणसाचे तरी बाकी माणसाच्या हे सारखीच असते, बरोबर? रक्त लालच असतं किंवा हाडांची रचना संख्या तीच असते, बरोबर? तसंच आहे. माय नेम इज आर्या मरुबस्ते. आय स्टडी इन 6B. माझा प्रश्न असा आहे की हिरा कसा म्हणतो? हिरा कसा म्हणतो? हिऱ्याचा स्पेशालिटी काय आहे? व्हॉट इज स्पेशालिटी? पाहिलायस हिरा? नाही. फोटो पाहिलाय कुठे याची हिरा? नाही. हिरा चमकतो वगैरे असं काही ऐकलंय? आणि इट इज व्हेरी हार्ड असं ऐकलंय? हे 2 गुणधर्म त्याला काय येतात? तर अर्थमध्ये अंडर हाय प्रेशर, हाय टेम्परेचर, कार्बन जो असतो कोळसा वगैरे याचा, त्याच्यावर खूप हाय प्रेशरने आलं की त्याचा क्रिस्टलाइन फॉर्म तयार होतो. आणि तो फॉर्म जो आहे तो आपण हिरा म्हणून ओळखतो. आणि गंमत अशी आहे की हिरा खूप चमकदार असतो पण तो कोळशाच्या खाणीतच सापडतो.
आता अर्थात कृत्रिम हिरे पण बनवता येतात, पण ते छोटे असतात. निसर्गातले हिरे अजून तरी आपल्याला बनवता आले नाहीयेत मोठे निसर्ग एवढे. माय नेम इज श्रावण विनोद शेवाळे. आय स्टडी इन 7C. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा झाड हळूहळू वाढतं, जेव्हा झाड छोटंसं असतं तेव्हा त्याच्यात चीक नसतो, जेव्हा ते झाड वाढतं तेव्हाच कसं काय चीक बनतं? असं आहे की झाड जेव्हा मोठं होत जातं तसं त्याच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये बदल होत जातात आणि अगदी लहान असताना त्याला मिनिमम ह्याच्यामध्ये सर्वाईव्ह व्हायचं असतं आणि असे बदल माणसामध्ये सुद्धा झालेले आपण पाहतो. उदाहरणार्थ लहान मुलं असतं त्याला दात असतात का एकदम जन्मलेल्या मुलाला? नाही. का नसतात? कारण त्याला दूध प्यायचं असतं फक्त. चावून खातं का ते का अन्न? त्याला अन्न आपण केव्हा द्यायला लागतं त्याला दात येतात तेव्हा. पण पहिल्यांदा इमिजिएटली त्याला सगळे 32 दात येतात का? नाही. आपण काय म्हणतो लहानपणी दुधाचे दात म्हणतो, ते 32 असतात? नाही, नंतर येतात. सो ॲज द रिक्वायरमेंट इज देअर न्यू थिंग्स गेट ॲडेड. सिमिलरली फॉर ट्री ऑल्सो दोज थिंग्स गेट ॲडेड विथ एज अँड इट ट्रान्सफॉर्म्स. माझे नाव पूर्वा महेंद्र सपकाळे. मी इयत्ता 8वी सेमीमध्ये शिकते. माझा प्रश्न असा आहे की फूल जे असतं त्याला वास येतो, पण ते सुकल्यानंतर तो वास का नाही? खरं म्हणजे तू म्हणते ते थोडं खरं आणि थोडं खोटं आहे. सगळ्या फुलांचा वास जात नाही. काय की तू घरी जाऊन आई किंवा आजीला विचार, काय की याच्या वेण्या असतात ना त्या सुकल्या फुलांच्या वेण्या तरी त्याला छान वास येतो. बकुळ किंवा सुरंगी ही फुलं अशी आहेत की सुकली तरी त्याचा वास टिकून राहतो, बराच वेळ वर्षानुवर्षे टिकून राहतो. पूर्वीच्या काळी आजीची ट्रंक वगैरे असायची, त्याच्यामधनं अशी जुनी बकुळीची माळ निघायची की जी आजीने जुने कपडे ठेवले असले तरी ते सुगंधी राहायचे. माय नेम इज पिलू विष्णू पवार. आय एम स्टडी इन 9th स्टँडर्ड. माझा प्रश्न असा आहे की बोलतात की झाड उगतं तेव्हा त्याला वॉटर आणि सनलाईटची गरज असते, मग जे घरात उगतात त्यांना तर सनलाईट भेटत नाही, मग ते कसं काय उगतात? वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात. काही झाडं अशी असतात की ज्यांना कमी सूर्यप्रकाश पुरतो, अशा प्रकारची झाडं शोभेची झाडं म्हणून घरामध्ये कुंड्यांमध्ये वाढू शकतात. पण ज्या झाडांना चांगल्या सूर्यप्रकाशाची गरज असते त्यांना जर घरामध्ये ठेवलं आणि पाणी घातलं, खत दिलं, तरी पण सूर्यप्रकाशाची जर गरज पूर्ण झाली नाही तर त्यांची योग्य चांगली वाढ झालेली दिसणार नाही, कारण हा निसर्ग आहे. त्यामुळे हा निसर्गाचा जर त्याची आवश्यकता असेल की त्याला सूर्यप्रकाश हवा तर तेवढा हवा. पण काही झाडं अशी असू शकतात की ज्यांना कमी सूर्यप्रकाशात ती वाढू शकतात, तशी कुंडीत शोभेची म्हणून मग ती वाढवतात. पण अशा झाडांना मोठे आंबे आले किंवा फणस आले वगैरे अशी फळं येत नाही, ती छोटीच राहतात त्यामध्ये. माझं नाव गुंजन निलेश पगारे. मी इयत्ता 9वी सेमीमध्ये शिकते. माझा प्रश्न असा आहे की जसं जसं माणसाचं वय वाढतं किंवा त्याचे केस पांढरे होतात आणि त्यांची स्किन अशी ड्राय होते किंवा ताणली जाते एखाद्यावर, तर ते का बरं होतं? केस पांढरे होतात म्हणजे केसामध्ये जे रंगद्रव्य असतं ते बनण्याची प्रक्रिया मंदावत जाते, कमी होत जाते आणि हळूहळू केस पांढरे व्हायला लागतात. आणि आपल्या स्किनमध्ये सुद्धा काही इसेन्शियल ऑइल्स असतात. जसजसं वय वाढत जातं तसतसं ती इसेन्शियल ऑइल्स म्हणा, फॅट म्हणा, स्किनमधलं कमी होत जातं आणि त्यामुळे ती स्किन सुरकुतलेली दिसते, केस पांढरे झालेले दिसतात. एवढाच त्याच्यात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हरकत नाही की हे काही असं घड्याळासारखं आणि सूर्य मावळणं सूर्य उगवण्यासारखं बांधील नसतं. आज समजा आपण पाहिलं की सकाळी काहीतरी 6:35 सूर्य उगवेल आणि काहीतरी संध्याकाळी 7:02 मावळेल, तर त्यावेळेला खरंच उगवतो मावळतो त्यावेळेनुसार. असं काहीतरी 60चा माणूस झाला म्हणजे त्याचे केस पांढरे होतील, 70 झाला की कातडीत, असं नसतं. तुम्ही स्वतःला किती चांगले ठेवता, काळजी घेता, स्वतःचा आहार चांगला ठेवता का, तुमच्या ह्याची व्यायाम वगैरे करता का, या सगळ्या गोष्टी आणि वाईट गोष्टींपासून सिगारेट किंवा अन्य दारू किंवा अशी व्यसन याच्यापासून दूर राहता का, याच्याप्रमाणे सुद्धा तुमचा म्हातारपणाचा दर बदलतो. तुम्ही या गोष्टी वाईट गोष्टींपासून दूर राहिलात आणि चांगली काळजी घेतली तर 70व्या 80व्या वर्षी सुद्धा तुम्ही तरुण माणसाप्रमाणे काळे पांढरे नसलेले केस
आणि सुटुतल्या असलेल्या कातडीने वावरू शकता. त्यासाठी प्रयत्न मात्र लहानपणापासून करायला हवेत. व्यायाम, चांगलं खाणं पिणं वगैरे अशा सवयी लावून घ्यायला. हॅलो सर. हॅलो मॅम. माय नेम इज तनिषा न्यू सूर्यवंशी. आय एम इन 9th स्टँडर्ड. सो तुम्ही आल्यानंतर जो क्वेश्चन पोयम बोलला आपण, त्याच्यातच तुम्ही जो क्वेश्चन विचारला की जे सोपपासून बबल्स बनतात ते गोलच का असतात? काय होतं, सोप पासून जेव्हा बबल बनतो तेव्हा ड्राय सोप पासून बनतो का? काय टाकायला लागतं त्याच्यावर? एकदम वॉटर ऍड करावं लागतं. वॉटर ऍड करायला लागतं. राईट. होतं काय की वॉटर त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि दोज वॉटर मॉलिक्युल्स हॅव गॉट अट्रॅक्शन टू इच अदर. सोनसाखळीचा खेळ कधी पाहिलाय तू? आता सोनसाखळीच्या याच्यामध्ये अशा समजा सगळ्या मुली उभ्या राहिल्या आणि त्याने एकमेकाला जोरात असं ताणून धरलं, फक्त जोरदार, तर कोणत्या आकारात ते एकमेकाला धरतील? सर्कल. बरोबर. तसंच होतं की हे सगळे मॉलिक्यूल एकमेकांना जास्तीत जास्त जवळ खेचायचा प्रयत्न करतात. आतमध्ये हवा असते ती त्यांना हवं तेवढं जवळ येऊ देत नाही आणि त्या दोन्हीच्या याच्यात तो जो फॉर्म होतो त्याला आपण स्फेरिकल बबल म्हणतो. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माय नेम इज अदिती रवींद्र सुरतकर. तर मॅम, मला लहानपणापासून पण एक क्वेश्चन असायचा की आपण ज्या अर्थवर राहतो तर असाच किंवा या अर्थवर जे पीपल राहतात, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, तर हेच युनिवर्समध्ये दुसरा अर्थ असू शकतो का? दुसरे आपल्यासारखी जीवसृष्टी दुसरीकडे आहे का, या प्रश्नाचा शोध शास्त्रज्ञही घेत आहेत. पण अजून तरी अशी आपल्यासारखी जीवसृष्टी दुसरीकडे कुठे असल्याचं आढळलेलं नाहीये. पण आढळलेलं नाही याचा अर्थ ते नाहीच आहे असंही आपण खात्रीपूर्वक म्हणू शकत नाही. कदाचित असे प्राणी कुठले तरी असतीलही, ते कदाचित आपलं ऑब्झर्वेशन आपल्यालाही करत असतील. कदाचित त्यांच्या मते आपण अजून पुरेसे प्रगत व्हायचे असू. त्यांना वाटत असेल हे अजून 2 देश एकमेकांमध्ये भांडतात, द्वेष करतात, एकमेकांचा मत्सर करतात, अशा माणसाशी कशाला संपर्क साधायचा? आपण कुठे एखाद्या किडामुंगीशी संपर्क साधायला जातो? कदाचित त्यांना आपण तसे वाटत असू, असं सुद्धा शक्यता आहे. कदाचित नसतील सुद्धा. जर नसतील असे कोणी, तर आपली आणखीनच जबाबदारी वाढते की आपण आपली पृथ्वी, एवढी प्रगत संस्कृती चांगली टिकवून चांगली पुढे न्यायला पाहिजे. आणि जर कोणी असतील तर आपण पुरेसे त्यांना सुद्धा प्रगत वाटू म्हणून सुद्धा आपण प्रगती करायला पाहिजे. माझं नाव प्राजक्ता सोमनाथ ताकते. आपण बल्बमध्ये टंगस्टन वापरतो, तसं ट्यूबमध्ये काय वापरतो? ट्यूबमध्ये गॅस असतो, ज्याला हे म्हणतात न्यूट्रल गॅस वापरतात, टिपिकल निऑन किंवा आर्गॉन किंवा असे. आणि आतमध्ये जे ट्यूबमधनं इलेक्ट्रॉनचा प्रवाह जातो त्याने ते एक्साईट होतात. त्यातनं जो प्रकाश पडतो तो बाहेरच्या थरातनं आपल्याला दिसणारा प्रकाश त्यातनं नसतो. बल्ब नसतो, तो गॅसमधला प्रवाह नाही. मेटल नाही वापरत आपण, गॅस वापरतो. गॅसमधून तो प्रवाह जातो. इकडे टंगस्टन मधनं जायचा पूर्वीच्या जुन्या बल्बमध्ये, आता तो याच्यात जातो. आणि आता ती पण टेक्नॉलॉजी मागे जाते. आता नवीन LED लॅम्प्स आहे. बरोबर. नमस्कार, माझं नाव श्रेया किशोर बोडके. मी 10वी सेमीमध्ये शिकते. मॅम, मला असा प्रश्न होता की जेव्हा आपण 2 पातेलं घेतले, समजा एका याच्यात दूध आणि एका याच्यात पाणी आहे, दोघांना सेम टेम्परेचर दिलेले, पण तरी पण जेव्हा हीट जास्त होते ना, मग तेव्हा पाणी त्याची लेवल सेम असते, पण दूध उकळल्यानंतर ते पातेल्याच्या बाहेर का जातं? दूध आणि पाणी याच्यामध्ये हा फरक आहे की दुधामध्ये फॅट असतं. पाणी जेव्हा उकळतं दोन्ही, तेव्हा दोन्हीमध्ये वाफ तयार होते. पण हे जे दुधामधलं फॅट असतं ते त्याच्यावर अशी एक पापुद्रा, तुम्ही म्हणता साय, बरोबर, आपण साय म्हणतो त्याला, तो पापुद्रा तयार होतो. आणि तो पापुद्रा आतली वाफ आतमध्येच, चहाचं पाणी तुम्ही बघितलं असेल तर असं उकळताना दिसतं, बरोबर. पण हा पापुद्रा आतली वाफ आतली कोंडून धरायचा प्रयत्न करतो आणि म्हणून जे ती कोंडणं अशक्य झालं की ती साई सकट वर येतं आणि उतू जातं दूध. पण प्रत्यक्षात साय होतू गेलेली असते, दूध खाली राहिलेलं असतं. हे मी अनेकदा अनुभवलेलं आहे. माय नेम इज समृद्धी मधुकर औंधाळ. माझं क्वेश्चन असं आहे की आपण ट्रीजपासून पेजेस बनवतो नोटबुक्सचे, तसं अलगीपासून बनवता येईल का?
प्रश्न चांगला आहे खरं म्हणजे. मी तर म्हणेन की तुला याच्याकरता संशोधिका म्हणून मी किताब द्यायला सुद्धा तयार आहे. विचार करण्याजोगी गोष्ट आहे की वीजचा असा आपण उपयोग करतो, अन्य गोष्टींचा असा उपयोग करता येईल का? कारण अल्गीनचे काही फायदे पण आहेत. त्या सहजपणे कुठेही वाढतात, सहजपणे झपाट्याने मोठ्या होतात आणि नंबर वाढतो म्हणजे त्यांचा. अशा एखाद्या गोष्टी असून करता आलं तर खरोखरच एक मोठा शोध होईल. आय विश यू ऑल द बेस्ट की तू जसा काहीतरी शोध लावशील. म्हणजे वेगळ्या दिशेने विचारलेला प्रश्न म्हणून याचं मलाही खरंच खूप कौतुक वाटतंय. असा वेगळ्या दिशेने विचार तुम्ही प्रत्येकाने करावा असंच मी म्हणेन. माझे नाव भाविका सोलाष्टकर, मी आता 9वीमध्ये शिकतो. माझा असा प्रश्न आहे, रेनबो कशापासून तयार होतो? रेनबो ही आपल्याला दिसतं, तयार होत नाही. तू कधी रेनबो बाहेर दिसत असताना ट्रेन मधनं किंवा गाडीतनं गेलीस? रेनबो एकाच ठिकाणी राहतं का पुढे पुढे येतं आपल्यावर? पुढे पुढे येतं. रेनबो हे आपल्याला दिसणारी इमेज आहे. लाईट, सनचा लाईट याच्यावर पडतो पावसाच्या थेंबावर, त्यातनं बाहेर पडताना वेगवेगळे कलर्स वेगवेगळे होतात आणि आपल्या डोळ्यापर्यंत पोचतात, आपल्याला रेनबो दिसतो. पण आपण पुढे गेलो की वेगळ्या थेंबांमधनं दिसणारे किरण आपल्या डोळ्यापर्यंत असतात, ते दिसतात. अशी काही रेनबो नावाची एखादी सॉलिड किंवा लिक्विड गोष्ट नसते. इट इज अन इमेज, इल्युजन. हे का दिसतं? तिने विचारलं रेनबो फक्त ऊन आणि पाऊस असतानाच का पडतं? आता याचं उत्तर तूच शोधून काढशील. मी तुला प्रश्न विचारतो. रेनबो मध्ये काय सांगितलं मी आता? थेंबातनं कलर वेगळे होतात. कोणाचे कलर वेगळे होतात? कुठल्या लाईटचे? सूर्यप्रकाशातले. सूर्यप्रकाश तर यायलाच हवा आणि हे कलर सेपरेट कोण करणार? पावसाचे बारीक थेंब. पाऊस पण असायला हवा, बरोबर, आणि अपोजिट साईडला असायला हवे तरच रेनबो दिसतो. सूर्याच्या बाजूला त्या बाजूला रेनबो नाही दिसत. त्यामुळे रेनबो का दिसतं तुझ्या याचं उत्तर तूच फाइंड आउट केलं. माझे नाव श्रद्धा गंगाधर चव्हाण, मी आता 9वीमध्ये शिकते. सर, माझा असा प्रश्न आहे की ब्लॅक होलमध्ये जे वस्तू असतात ते अट्रॅक्शन का होतात आणि ते किती डीपमध्ये आहे ब्लॅक होल? आता मीच तुला प्रश्न विचारतो. तुझं वजन चंद्रावर गेल्यावर जास्त होईल का कमी होईल? जास्त होईल. आता जास्त होईल असं मी विचारलं तू म्हणते कमी होईल का? खरंच कमी होईल असं वाटतंय तुला? चंद्र छोटा आहे का पृथ्वी? पृथ्वी मोठी आहे, म्हणजे चंद्र छोटा आहे, त्याच्यावर आपलं वजन कमी असतं. त्यामुळे मी चंद्रावरची एखादी वस्तू घेऊन असा रुमाल घेऊन फेकला तर आता हार्डली काय एखादी वीज वर गेलाय. चंद्रावर जास्त वर जाईल सहजपणे, बरोबर. आणि ज्युपिटरवर गुरु कमी जाईल का बरं? गुरुवर ग्रॅव्हिटी जास्त आहे, मास जास्त आहे. मग त्याच्यातनं शास्त्रज्ञांना अशी हे सुचली की असं आपण मास आणखीन वाढवलं. सूर्याचं मास त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि असं अनेक सूर्याने इतकी एकत्र मास एकत्र आलं तर आणखीन जास्त वेगाने खाली खेचेल आणि असं खेचता खेचता अशी स्थिती येईल की प्रकाश सुद्धा त्यातनं बाहेर पडणार नाही. आणि एखाद्या गोष्टीला प्रकाश येत नसेल तर ती आपल्याला कशी दिसते? ब्लॅक दिसते. अँड दॅट इज वाय वी कॉल इट ब्लॅक होल. So much of mass has concentrated in one region of space that light also cannot escape, and that is what we call as black hole. डीप म्हणजे असं आहे की असं कुठे अमुक एक ठिकाणी ब्लॅक होल आहे ते अमुक इतक्या डीपवर आहे असं नाही. अवकाशात दूर काही ठिकाणी आहेत त्याच्या आपल्याला बाजूच्या गोष्टींवरनं हे करता येतं, पण ब्लॅक होल कडनं एनिवे लाईट आपल्याकडे येत नाही. सो वी सी हाऊ द लाईट अराउंड इट गेट्स अफेक्टेड and then conclude that there must be a black hole there. माझे नाव मी आता 8वीमध्ये शिकते. कोकोनट ऑइल कसं बनवतो? कोकोनट ऑइल कसं बनतं तुलाच काढता येईल उत्तर. आता कोकोनट ऑइल आहे म्हणजे कशापासून बनत असणार? नारळापासून, बरोबर. नारळ तू पाहिलास फोडलेला? त्या पाण्यामध्ये पाणी कधी पिऊन पाहिलं नारळातलं? ते ऑइल असतं त्याच्यात का पाणी असतं? पाणी असतं ना, त्याच्यापासून तर नाही बनणार. वरती करवंटी असते ती पण ड्राय असते, त्याच्यापासून बनेल का? नाही. आतमध्ये काय असतं आपण त्याच्यात तेलकट असतं किंचित. खोबऱ्यापासून बनतं.
खोबरं घेतात, ते क्रश करतात, त्यातनं तेल बाहेर पडतं. दॅट इज कोकोनट ऑइल. तर आता मध्ये ऑइल कसं होतं, घरी शेंगदाण्याचं कूट जेव्हा आपण करतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जर जास्त कुटलं गेलं तर ते असं तेलकट होतं. कमी म्हणजे आपण काही वेळेला मिक्सरमधनं हल्ली करतो तर पटकन फिरवलं तर होत नाही, पण जास्त फिरवलं तर तेलकट होतं. सो ते खूप तशीच प्रक्रिया त्याच्यावर होते. आता मध्ये एक आपण छोटासा ब्रेक घेतो मी आणि तुम्हाला एक गंमत सांगतो. आपण गप्पा मारतोय आणि गप्पा मारताना नेहमी आपण एखादी खास आपल्याला काहीतरी गंमत कळली असेल तर ती सांगतो, बरोबर आहे? तशीच एक गंमत मी सांगणार आहे. तुम्हाला नाटकं करायला आवडतात का? आणि चॉकलेट आवडतं का? आईस्क्रीम? आणि जर चॉकलेट, आईस्क्रीम वगैरे अशा तुमच्या लाडक्या गोष्टींची माहिती देणारं एखादं नाटक असेल तर ते करायला आवडेल तुम्हाला? मग अशा नाटकांचं एक पुस्तक आम्ही लिहिलेलं आहे. ते इथे विज्ञान यात्रेमध्ये, त्या पुस्तकाचं मूल्य आहे 100 रुपये, पण विज्ञान यात्रेमध्ये आम्ही ज्या शाळांमध्ये गेलोय तिथे ते विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि ग्रंथालयातर्फे, आणि ते तुम्हाला उपलब्ध होईल. त्यात वेगवेगळ्या विषयांवर नाटकं आहेत. चॉकलेट, आईस्क्रीम आहे, तसं स्थलांतरित पक्ष्यांवर आहे, फुलपाखरांवर आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आहे, किंवा एक नाटक गमतीशीर झोपेल तोच शिकेल अशा नावाचं पण आहे. झोप आपल्याला का महत्वाची हे सांगणारं. तर अशी नाटकं तुम्ही करावीत आणि त्याची इथे विभागीय स्तरावर आधी एक स्पर्धा घेण्यात येईल आणि त्या स्पर्धेतली पहिली विजेती जी नाटकं असतील त्यांची फायनल राऊंड 28 फेब्रुवारीला विज्ञान दिनी मुंबईमध्ये होणार आहे. तर तुम्ही जरूर ही नाटकं करा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनी काही मॉडेल्स बनवू शकता, काही करू शकता. तर तुम्ही नाटकं करून ती नाटकं पण तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये सुद्धा करू शकता. अशा प्रकारे ही नाटकांची भेट आपली एक प्रकारे आपल्या हे पुढे चालू ठेवेल. आणि ही विजेती नाटकं आहेत ती ग्रंथालयातर्फे त्यांच्या YouTube चॅनलवर लावली जातीलच आणि ती जगभर पाहिली जातीलच. शिवाय जर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये, गॅदरिंगमध्ये किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमात सादर केली तर तुम्ही सुद्धा सहजपणे मोबाईल घेऊन त्याचं शूटिंग करायला सांगू शकता कोणाला तरी आणि नंतर ते सुद्धा YouTubeवर लावू शकता. त्याची तुम्हाला जगभर ख्याती पसरताना तर दिसेलच, पण तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो की आम्ही सुद्धा असे काही कार्यक्रम केले आणि त्यामध्ये मुलांनी भाग घेतला आणि ते YouTubeवर लावले. आज कित्येक वर्षांनी ती मुलं त्यावेळेला अशी 10 वर्षाची वगैरे असतील, तर 30-35 अशी मोठी झाली आहेत, पण अजूनही ते आणि त्यांचे मित्र ती पाहतात. कधीतरी आम्हाला कळवतात की नाटकं पाहून आम्हाला फार छान, आमची ती YouTubeवरची व्हिडिओ पाहून आम्हाला फार छान वाटलं. ही एक कायमची आठवण तुम्हाला सुद्धा छानशी राहील. त्यामुळे जरूर या नाटकात भाग घ्या आणि तुमच्या शाळेत क्रिएटिव्हिटीचं वातावरण प्रचंड आहे. त्यामुळे तुमच्या क्रिएटिव्हिटीला तर इथे भरपूर वाव आहे. तेव्हा मी जरूर अपेक्षा करतो की तुम्ही या नाटकांमध्ये काहीतरी वेगळीच चमक दाखवाल, वेगळीच धमक दाखवाल. विश यू ऑल द बेस्ट. सर, माझा प्रश्न असा आहे की आपण त्या जहाजमध्ये बसतो तर ती जहाज डुबत का नाही? जहाज बुडत का नाही? एखादा तू दगड टाकतोस तर पाण्यात बुडतो, पण कागदाचा गोळा टाकला तर बुडतो नाही. म्हणजे काय, त्या वस्तूचं वजन जर जेवढा पाण्यापेक्षा स्वतःच्यापेक्षा जास्त असेल तर वस्तू बुडणार, पण कमी असेल तर वस्तू बुडणार नाही. तर जहाजाचं आकारमानाच्या एवढं पाण्यापेक्षा त्याचं वजन कमी असतं म्हणून जहाज तरंगतं. आणि मग काही वेळेला खूप लोक बसतात जहाजात. आपण वाचतो नाही का तिकडे युरोपमध्ये जहाज बुडालं, कपॅसिटीपेक्षा जास्त बसतात आणि मग बुडतं, कारण त्याचं वजन एवढं जास्त होतं की इट इज मोर दॅन दॅट ऑफ वॉटर. सर, माझा प्रश्न असा आहे की आहे ना, गाय आहे ना हिरवा साडा खाते पण दूध वाईट का?
हा भाई, तू सांगू शकशील मला वाटतं. हे बघ, आपण सगळेजण आपण पण वेगवेगळं अन्न घेतो. कोणी भाजी भाकरी खातो, बरोबर. कोणी युरोपामध्ये ते लोक काही फक्त सॅलड खातात किंवा काही मांसाहार करतात, किंवा जपानकडचे लोक फक्त मासे खातात जास्त. तरी पण आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये रक्त, हाडं असं तयार होतं की नाही. तर तसंच आहे की ती प्रक्रिया, पचनाच्या प्रक्रियेतून ते डायरेक्ट कारखान्यासारखं नाही आहे की इकडून काहीतरी हिरव्या रंगाचा पदार्थ टाकला आणि तिथून बाहेर आलं. ते गाय खाते, त्याच्यापासून तिच्या शरीरातून जाऊन त्या पचन प्रक्रियेतून दुधाची काही निर्माण होण्याची जी प्रक्रिया, त्याला लागणारे पदार्थ त्यातनं मिळतात आणि दूध निर्माण होतं. तो काही कारखान्यातला पदार्थ नव्हे की इकडून मी काळं द्रव्य टाकलं तर तिकडून काळच बाहेर येईल. माझे नाव अर्णव बापूसाहेब देशमुख. मी आत्ता 5वी ब मध्ये शिकतो. माझा प्रश्न असा आहे की पृथ्वी गोल फिरते, पण आपण तिच्यासोबत गोल का नाही फिरत? तुम्ही बरोबर, आपण फिरतो का नाही? आता मीच तुला विचारतो. हा, आपण पृथ्वीवर फिरत नसलो अशी आपण कल्पना करू. तू स्टेशनवर गेलायस, रेल्वे स्टेशनवर. आपण प्लॅटफॉर्मवर उभे असलो आणि बाजूने गाडी जात असली तर आपण प्लॅटफॉर्मवरच राहतो. गाडीतला माणूस गाडीबरोबर पुढे जातो, पण आपण जातो का? नाही. पण आपल्याला गाडीने जायचं असेल आणि आपण गाडीत चढलो तर आपण जातो का? कारण आपण गाडीत त्या पृष्ठभागावर गाडीच्या बसलेलो असतो, सीटवर बसलेलो असतो, बरोबर. आणि म्हणून आपण गाडीबरोबर जातो. तेच पृथ्वीबाबत होतं. आपण पृथ्वीवर उभे असतो, पृथ्वी बरोबर आपण पुढे पुढे जात राहतो. ती फिरते तेव्हा आपणही फिरतो. पण चंद्र वेगळा आहे. चंद्र आपल्याबरोबर येत नाही, त्यावेळेस आपल्याला उगवला, मावळला असं सगळं दिसतं, बरोबर. नमस्कार मॅम. नमस्कार सर. माझे नाव कार्तिक अभय पाटील. मी इयत्ता 5वी ब मध्ये शिकतो. माझा प्रश्न असा आहे की समुद्रात मीठ कुठून येतं? समुद्रात मीठ कुठून येतं? चांगला प्रश्न आहे. समुद्रात पाणी कुठून येतं? पावसामार्फत. पावसामार्फत. आणि कोणी आणून नाही काढत. समुद्रात फक्त पाऊस पडतो त्या इतर ठिकाणाहून येतं पाणी. कुठलं येतं? आपली गोदावरी इथनं जाते नाशिकहून, त्याचं पाणी कुठे जातं शेवटी? समुद्रात जातं. सगळ्या नद्यांचं पाणी समुद्रात जातं. आणि समुद्रात जाताना ते कशावरनं वाहत जातं? जमिनीवरनं. आणि त्या जमिनीतलं जे काय असेल ते सगळं त्यात मिक्स होत जातं. त्याच्यात क्षार पण असतात जमिनीवरचे मिक्स झालेले, ते समुद्रात जाऊन पडतात. मग समुद्रातलं पाणी समुद्रातच राहतं का कायम? काय होतं त्याचं? क्षार तिथे जाऊन पडले. पण पाणी जे आहे त्याचं काय होतं? पावसाळ्यात काय होतं का वेगळं? वाफून ठेवलं होतं, ते पुन्हा जमिनीवर येतं, मग पुन्हा नवीन मीठ घेऊन जातं. असं गेली हजारो वर्ष चालू आहे. आणि त्यातनं जमिनीवरचं मीठ समुद्रात जाऊन पडलं आणि म्हणून समुद्र खारा आहे. आणि आता याच्यावरनं जर तुला विचारलं की आणखीन 10,000 वर्षांनी समुद्र जास्त खारा झाला असेल का? हो का नाही? बरोबर. समुद्र खारट होत जाणार, कारण जमिनीवरचं मीठ समुद्रात जाऊन पडतं. माझे नाव राज प्रकाश जाधव. मी आता 5वी मध्ये शिकतो. माझे प्रश्न असे आहे की जो नारळ असतो त्याच्यामध्ये पाणी कसे काय निर्माण होते? नारळात पाणी कसं निर्माण होतं? नारळात खोबरं कसं निर्माण होतं? आपल्या शरीरात रक्त कसं निर्माण होतं? आपण जे खातो त्याच्यापासून, बरोबर. तसंच नारळामध्ये त्याच्या मुळांमधनं जी वेगवेगळी पोषक द्रव्य येतात, त्यातनं ते पाणी तयार करण्यासाठी लागणारी द्रव्य पण येतात आणि ती नारळात का असतात आतमध्ये, त्यातनंच निर्माण होतात. माझं नाव शिवराज किसन गोवर्धने. माझा प्रश्न आहे, मानवी जीवनाचा अंत कधी होऊ शकतो? मानवी जीवनाचा पृथ्वीवरचे मानव महामूर्ख असतील तर होऊ शकतो, कधीही होऊ शकतो. आज सुद्धा जगात 2-3 युद्ध चालू आहेत, बरोबर. त्यातलं कोणीतरी ठरवलं की आता अणुयुद्ध करूनच टाकू, होऊ शकतो. किंवा अन्य इतर मार्ग आहेत की पृथ्वीवर आपण प्रचंड काहीतरी कचरा निर्माण केला, प्रदूषण निर्माण केलं, तरी सुद्धा होऊ शकतो. पण एवढ्या पटकन मानवजात नष्ट होणार नाही असं माझं मत आहे. कारण आपण आपलं डोकं वापरतो, आपल्या चुका आपल्याला कळतात
आणि आपण शहाणे होत जातो. म्हणून मला असं वाटतं की माणूस पृथ्वीवर राहील अजून काही हजार वर्ष तरी नक्की. माझं नाव अर्चना मुकेश पाटील. फुलांमधून कसं काय वास येतो? फुलांमधून कसं काय वास येतो? फुलांमधून कसा काय वास? फुलांमध्ये वास कसा काय येतो याचं उत्तर असं आहे, फुलाला मुळात वास का येतो? मुळात झाडाला फुल का येतं? कधी पाहिलं फुलापासून फळं बनतात वगैरे असं कधी पाहिलं? मोठं आहे का? ते छोटी 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 फुलं बनतात. सगळ्या झाडांना फुलं येतात. आधी आंब्याला मोहर आला पाहिलाच तू? आणि नंतर तिथे काय येतात? आंबे येतात. त्या फुलाचं काम काय असतं? ते फळ येणं. आणि फळामध्ये काय असते महत्वाची गोष्ट? बी. आंब्यात कोय असते, आपण ती खातो का? ती आपण काढून फेकून देतो. आणि मग तिचं काय होतं? काही वेळेला त्याचं झाड उगवतं. बरोबर? म्हणजे झाडाला फळ काय येतं तर ते पुढची पिढी निर्माण व्हावी म्हणून. आणि ते फळ निर्माण व्हायचे आधी इकडचे परत तिकडे यायला लागतात. ते कोणाकरता आणण्याचं काम माहितीये? कधी याच्यावर मधमाशा किंवा फुलपाखरं वगैरे पाहिजेच फुलावर बसलेली ते नेतात. त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी फुलामध्ये छान रंग निर्माण होतात, वास निर्माण होतो, मध निर्माण होतो. ते सगळं त्या कामासाठी आहे. आता माणूस काय करतो? माणूस फुलं छान दिसतात म्हणून तोडतो, आणतो आणि काहीतरी आपल्या डोक्यात लावतो, नाही तर देवाला वाहतो. पण खरं म्हणजे झाडासाठी फुलाचं काम हे आहे की त्या कीटकांना अट्रॅक्ट करणं आपल्याकडे आणि पराग मिळवणं. माझे नाव सर्वज्ञ संदीप खैरे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो. तर माझा असा प्रश्न आहे की कासवाच्या वरचं जे कवच असतं ते एकदम मजबूत का असतं? का असतं? प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी काहीतरी गोष्टी लागतात. काय असतं की प्रत्येकाच्या शेवटी काही स्ट्रेंथ किंवा ताकद, शक्ती, विशेष गोष्ट अशी असते. काही विकनेस पण असतात आणि त्या ह्याच्याप्रमाणे ते प्राणी ते वापरून जगू शकतात. कासवाचं वैशिष्ट्य आहे की त्याचं कासव हे स्वतः खूप मऊ प्राणी आहे तसं, पण ते त्या कवचाच्या आतमध्ये गेलं तर ते कवच एवढं कठीण असतं की त्याच्यावर तलवार मारली तरी सहजपणे तुटत नाही. ते त्याच्या प्रोटेक्शनसाठी ते बनलं गेलंय उत्क्रांतीत, त्याला ते मिळालंय. आपल्याला असं काही कवच आहे का? वाघाप्रमाणे नख आणि दात आणि चित्त्यासारखा वेग आहे का? नाही. हत्तीसारखी सोडले का की ज्याने उचलून असं कोणाला भिरकावून देईल? नाही. पण तरी आपण सर्वात पृथ्वीवर श्रेष्ठ आहोत असं आपण मानतो. बरोबर आहे का? बरं, कुठली गोष्ट आहे आपल्याकडे अशी की जी सर्वात जास्त आपल्या दृष्टीने महत्वाची आहे आणि ती आपण वापरतो? तू आता हे सांगताना पण हा बुद्धी. बुद्धी, बरोबर. आणि ती बुद्धी म्हणजे कुठे काय वापरतो आपण त्यावेळेला? आपला ब्रेन. माणसाचा ब्रेन ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच त्या ब्रेनला रोज फ्रेश ठेवायला पाहिजे. रोज नवनवे प्रश्न विचारायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, माहिती मिळवायला पाहिजे. सो यू शुड डेव्हलप युअर ब्रेन फॉर युअर ओन सक्सेस, फॉर सक्सेस ऑफ होल ह्युमॅनिटी. राईट? My name is Pratik Prakash Borode. I study in 6th semi class. ग्रह कसे काय बनले? ग्रह सूर्यापासून एक गोळा बाहेर निघाला, दुसरा तारा जवळ आलेला असताना अशी सध्याची कल्पना आहे. आणि तो गोळा थंड होत गेला, त्याचे बारीक बारीक हे भाग बनले, त्याच्यापासून ग्रह बनले. माझे नाव श्रीते दिलीप खडसे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो. बीट जे खातो त्याच्यातून आपल्याला रक्त कसं मिळते? बीटामध्ये हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी जे बीटा कॅरेटीन असतं तो आवश्यक घटक असतो. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढीला त्याची मदत होते. म्हणून आपण डॉक्टर आपल्याला जेव्हा हिमोग्लोबिन कमी होतं तेव्हा बीट खाण्याचा सल्ला देतात. अन्यही काही गोष्टी असतात अशा की पालक आहे किंवा वांगी आहे, गूळ आहे, या गोष्टी उपकारक ठरतात हिमोग्लोबिन वाढवायला. माय नेम इज ईशान गजेंद्र सिंग गिरासे. आय स्टडी इन 6th सेमी. माझा प्रश्न असा आहे की घोडे जे राहतात गोठ्यामध्ये पाळलेले, त्यांचे नख वाढतात तर आपण ते कापतो, पण जंगलात राहतात त्यांचे नख कसं काय कापले जातात?
काय होतं, आपण जे प्राणी पाळतो ना त्यांची आपण बरीच निगराणी राखतो. त्याच्या मागे आपले दोन हेतू असतात. एक म्हणजे निसर्गात त्या प्राण्याला जेवढ्या कठीण गोष्टींना तोंड द्यायला लागतं तेवढं आपल्याकडे पाळलेल्या प्राण्यांना द्यायला लागत नाही. आपण त्याला आयता चारा आणून देतो. घोड्याला आपण गोठ्यात ठेवला तर त्याला आपण असं सोडून नाही देत की जा 10 मैल चालत आणि खा काय खायचं ते, बरोबर आहे. तेव्हा त्याचं चालणं होत नाही, त्याचं तेवढं फिरणं होत नाही, त्याला पळावं लागत नाही कुठलं तरी श्वापत काहीतरी मागे लागलं म्हणून. अशा ह्याच्यात त्याच्या नखांना किंवा कुठल्याही अवयवाला तुलनेने जेव्हा कमी झीज राहते तेव्हा ती वाढतात आणि ती त्रासदायक त्याला होऊ शकतात. शिवाय ती वाढली तर आपल्याला सुद्धा त्रासदायक होऊ शकतात. चुकून घोड्याने लाथ मारली तर आपल्याला सुद्धा जास्त लागेल. म्हणून आपल्याला या गोष्टी कापत राहायला लागतात की पुन्हा आपल्याला स्वतःबाबत सुद्धा हे करायला लागतं की आपली नखं आपल्याला एवढी वापरायला लागत नाही जेवढी अन्य प्राण्यांना वापरायला लागतात. त्यामुळे आपली वाढणारी नखं आपल्याला सुद्धा वेळोवेळी कापत राहायला लागतात. ऍक्च्युली तुमच्या बऱ्याच जणांकडे भरपूर प्रश्न आहेत हे मला दिसतंय, पण कुठलीही चांगली गोष्ट शेवटी वेळेअभावी थांबवावी लागते, तसं आता आपल्याला थांबायला लागतंय. पण मला याचा आनंद होतोय की तुमच्या मनामध्ये जे कुतूहल जागृत करायचं होतं तो उद्देश नक्की सफल झालाय, कारण तुम्हाला भरपूर प्रश्न पडलेले आहेत. आणि आम्हाला आमच्या या विज्ञान गप्पा कार्यक्रमामधून हेच दाखवायचं होतं की विज्ञान हे काही फक्त विज्ञानाच्या तासाला अभ्यास करण्याची गोष्ट नाही, फक्त पुस्तकात सापडणारी गोष्ट नाही. तुमच्या अवतीभोवती प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे. आता ही विज्ञान दृष्टी तुम्हाला आली आहे, त्यामुळे आज जरी आपण इथे थांबलो तरी या विज्ञान गप्पा तुम्ही नक्की मारत राहाल. तुमचं डोकं सरांनी सांगितलं तसं तुम्ही नक्की वापरत राहाल आणि आपण सुरुवातीच्या गाण्यात म्हटलं तसं ज्ञानकण वेचून तुम्ही प्रगती साधत नक्की पुढे जाल याची मला खात्री आहे.